नमस्कार श्रोतेहो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आज आपण बोलणार आहोत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे या अजरामर गीताबद्दल. जब्बार पटेल यांच्या उंबरठा चित्रपटातलं हे गीत सुरेश भट यांनी लिहिलं असून त्याला स्वरबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. लता मंगेशकर यांच्या स्वरांनी या गीताला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे. या पॉडकास्टचं लेखन, मांडणी आणि निर्मिती केली आहे गिरीश घाटे यांनी. चला तर ऐकूया सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. नमस्कार रसिक हो. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गीताची जन्मकथा अगदी रंजक आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सांगण्यानुसार सुरेश भट यांनी हे गीत मूळ एका वेगळ्या चित्रपटासाठी लिहिलं होतं. मुंबईहून परत निघताना टॅक्सीत बसल्या बसल्या त्यांनी हे गीत लिहून हृदयनाथजींच्या हातात दिलं. तो चित्रपट मात्र कधीच पूर्ण झाला नाही. पुढे उंबरठा चित्रपटाचं कथानक ऐकल्यावर हृदयनाथजींना या गीताची आठवण झाली आणि अशा प्रकारे हे गीत रसिकांपर्यंत पोहोचलं. उंबरठा चित्रपटाचं कथानक सुलभा आणि सुभाष या दाम्पत्याभोवती फिरतं. सुलभाची भूमिका स्मिता पाटील यांनी तर सुभाषची भूमिका गिरीश कर्नाड यांनी साकारली आहे. समाजातल्या पीडित स्त्रियांसाठी काम करण्याच्या ध्येयापोटी सुलभा घरापासून दूर जाते, पण तिचं सुभाषवरचं प्रेम कमी होत नाही. उलट विरहाची जाणीव अधिक तीव्र होत जाते. त्या विरहातूनच या गीताचा जन्म होतो. गाण्याचं ध्रुवपद आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गातय. अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. प्रेयसी म्हणते, तू आज जवळ नसलास तरी तुझ्या आठवणी माझ्या मनात जिवंत आहेत. प्रेमाचे ते क्षण मागे पडले असले तरी मन अजूनही त्याच चांदरातीत रमलेलं आहे. पुढे ती म्हणते, कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे. प्रेमात माणूस स्वतःलाच विसरून जातो. प्रिय व्यक्ती आपल्या मनात इतकी भरून राहते की आरशात पाहतानाही स्वतःऐवजी तिचंच प्रतिबिंब दिसू लागतं. मी आणि तू यांच्यातली सीमारेषाच जणू पुसली जाते. आणखीन नंतर एक सुंदर कडवं आहे, सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा, तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे. पारिजात हे फूल आपल्या मंद सुगंधासाठी ओळखलं जातं. पहाटे ते अलगद झरून अंगणभर सडा पसरवतं. प्रेयसी म्हणते, माझं प्रेमही असंच निःशब्दपणे तुझ्या आयुष्यावर पसरलंय. अबोल पारिजात या प्रतिमेत सुरेश भटांनी निरपेक्ष प्रेम अप्रतिम शब्दात व्यक्त केलंय. श्रोते हो, या गीताचं शेवटचं कडवं मात्र आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातं. चित्रपटात सुलभा आपल्या ध्येयासाठी घरापासून दूर गेलेली असते. त्या काळात एकटेपणा आणि शारीरिक गरजांच्या ओढीत सुभाषच्या आयुष्यात दुसऱ्या एका स्त्रीचा प्रवेश होतो. या प्रसंगामुळे त्यांच्या नात्यात एक वेदनादायी वळण येतं. त्या वेदनेतून प्रेयसी म्हणते, उगीच स्वप्नात सावल्यांची, कशास केली सारजवे तू, दिलेस का प्रेम तू कुणाला, तुझ्यात जे अंतरात आहे. या ओळीत तिची वेदना, खंत आणि जाब विचारण्याचा स्वर एकाच वरी उमटतो. ती प्रियकराला विचारते, तुझ्या आयुष्यात माझ्यासारखी खऱ्या प्रेमाची, विश्वासाची आणि निष्ठेची साथ असताना तू या क्षणभंगूर सावल्यांच्या मागे का धावलास? जे आकर्षण तुला खुणावत होतं ते वास्तव नव्हतं. ती केवळ एक सावली होती. तुझ्या हृदयात माझ्याबद्दल जे खरं आणि शाश्वत प्रेम होतं त्याची जाणीव तुला नव्हती का? खरं तर हे गीत सुरेश भटांनी उंबरठा चित्रपटाचं कथानक डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेलं नव्हतं. मग या शेवटच्या हृदयस्पर्शी कडव्यातली वेदना नेमकी कुठून आली असेल? कदाचित त्यांनी राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमकथेचा विचार केला असेल का? राधेचं कृष्णावरचं प्रेम निस्सीम होतं, पण तिच्या प्रेमाचा शेवट विरहातच झाला. कृष्ण मात्र संपूर्ण आयुष्य जगला. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला उंबरठा हा चित्रपट एक उत्कृष्ट कलाकृती आहेच, पण सुरेश भटांनी आपल्या अतुलनीय काव्यप्रतिभेनं
या गीताला असं स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं आहे की हे गीत चित्रपटाच्या चौकटी पलीकडे जाऊन रसिकांच्या मनात कायमचं घर करून बसलं आहे. श्रोतेहो, आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत. धन्यवाद.